मला वाटतं महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि मराठा समाजावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हे सुसंस्कृतपणाचे आहेत. परंतु देवेंद्रजींची पैदास काढणं हा विकृतपणा आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की जरांगेलाही मला विचारावं असं वाटतं. आम्ही त्यांना जरांगे दादा म्हणायचो, भावना प्रामाणिक आहे वाटायचं. परंतु या ठिकाणी आता जरांगे कसली अवलाद आहे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारतो की अख्ख्या समाजाला वेठीस धरायचं, समाजामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण करायचे, कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी भंग करायची. आणि जसा काही आपण मराठा समाजाचा मालक आहोत या आविर्भावात त्या ठिकाणी आईवरून जर शिव्या देणार असाल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजींच्या बाबतीत एवढा व्यक्तिद्वेष आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या आईवरून शिव्या देऊन मुख्यमंत्र्यांचा आईचा एक प्रकारे अपमान केलेला आहे. आणि त्याच्यामुळे च्या माईचं हरामखोर, अरे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सुसंस्कृत आहेत, तुझ्यासारख्या अशा प्रकारचे आडेलतट्टू विनासंस्काराची भूमिका आणि भाषा ते त्या ठिकाणी करत नाहीत. त्यांना हरामखोर बोलत असताना तुम्हाला आम्ही सुपारीखोर जरांगे तुला बोलू का, तुला चिंदीचोर त्या ठिकाणी बोलू का. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की आपल्या अवकातीतनं आपण बोललं पाहिजे. मराठा समाज महाराष्ट्रात मोठा आहे, मराठा समाजाची ताकद आहे, ती जशी काय माझ्या बापाची जायदाद आहे अशा भूमिकेतनं त्या ठिकाणी आपण जर बोलणार असाल त्या ठिकाणी त्याला सोडणार नाही. अरे तू कोण जरांगे. त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या मर्यादेत या ठिकाणी राहा, नाहीतर जरांगे तुलाही आम्ही सोडणार नाही. आज भारतीय जनता पार्टीत मराठा समाज आहे, महाराष्ट्रात मराठा समाज आहे आणि अशा प्रकारची आईवरून शिव्या देणारी भाषा महाराष्ट्रातला कुठलाही त्या ठिकाणचा सुसंस्कारित माणूस सहन करू शकत नाही. आणि त्यामुळे जरांगे आंदोलन कर, आपल्या अवकातीत कर, आपल्या क्षमतेत कर. आणि आम्ही त्या रक्ताचे त्या मातीतले आहोत. त्याच्यामुळं खबरदार देवेंद्रजी किंवा देवेंद्रजींच्या आईवरून काही बोललास तर या ठिकाणी तुला जशास तसं उत्तर देणारी यंत्रणा आम्हाला उभी करावी लागेल. आणि मग त्या माझ्या मराठा समाजाच्या आंदोलकांना, त्या सर्व संस्थांना तू फितूर बोलू नकोस. त्यामुळं तू मराठा समाजाच्या प्रश्नांशी फितूर करू नकोस असं म्हणजे माझं नम्रपणे आव्हान आहे. आणि कुणाच्या सुपारीवरून, कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी वागू नये. आपल्या प्रश्नांवर फोकस ठेवा, चर्चा करा. एवढं करूनही सहनशील अशा प्रकारचे मुख्यमंत्री आहेत, ते चर्चा करतील, यातनं आणखी काय काय पर्यायी मार्ग काढता येतील त्यासाठी प्रयत्न करतील. 2.5 वर्ष सरकार मागच्या काळात होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत. परंतु टार्गेट जे आहे ते एकाच व्यक्तीला जरांगे पाटील करताना दिसून येते. पण यामागे तुम्हाला काही वेगळं चित्र वाटतंय का? 100% यामागे मोठं राजकीय षडयंत्र आहे. योग्य वेळी ते आपल्याला बाहेर येईलच. पडद्यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत, या सगळ्याला अर्थपुरवठा कोण करतंय, कोण व्यवस्था लावतंय. कारण देवेंद्र फडणवीस राजकीय दृष्ट्या आता महाराष्ट्रामध्ये भक्कम झालेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कमांड, पक्की मान त्यांची बसली. आणि मग निवडणुकीत आपण हरवू शकत नाही. राष्ट्रीय दृष्ट्या आपल्याला त्यांना त्या ठिकाणी सामोरं जाता येत नाही. मग अशा प्रकारचा रडीचा डाव खेळून कुणाच्या तरी खाण्यावर बंदूक ठेवायची आणि आपलं इप्सित साध्य करायचं, त्यांचा हा प्रयत्न आहे. 2.5 वर्ष असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी काही
मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी केलं नाही, दुर्लक्षच केलं. 30-40 वर्ष ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं, मराठ्यांच्या नावावर राजकारण केलं, त्यांनाही त्या ठिकाणी मराठ्यांविषयी कधी आपुलकी वाटली नाही. आणि आता खांद्यावर जरांगेच्या बंदूक ठेवून देवेंद्रजींचा निशाणा आपण करतात. कारण तुमचा पोटशूळ देवेंद्रजी ज्या पद्धतीनं विकास करतायत, शेतकऱ्यांसाठी काम करतायत, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, त्या हतबलतेनं हे एक मोठं राजकीय षडयंत्र आहे असा माझा आरोप आहे. आणि यथावकाश याचे संदर्भसुद्धा बाहेर येतील. त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे जरांगे पाटलांनी. ते म्हणतात की माझ्या तोंडातून असे काही वाक्य गेले असतील तर मी माफी मागतो. आता मी काही असं बोललो नाही, पण बोललो असेल तरी माफी मागतो असं त्यांचं म्हणणं. बूंद से गई वो हौद से नहीं आती. एकीकडे बोलतो बोललो नाही आणि बोललो असेल तर माफी मागतो, दोनापैकी खरं काय? आणि आता तुम्ही काही बोलाल, महाराष्ट्र सण करायला बसला नाही. आणि मराठा समाज तर असे आई बहीण काढणाऱ्याचा त्या ठिकाणी काय करायचं हे ठरवावं लागेल. म्हणजे मराठा समाजाची गर्दी, मराठा समाजाचे प्रश्न यावर स्वार होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढणार असाल, जरांगे खबरदार, तुम्हालाही त्याच पद्धतीचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. कुठेतरी निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणाबाबतचं हे जे हत्यार आहे ते वापरलं जात आहे का नेहमी? काय नेमकं कोणाकडून तरी? 100% हे वरवर दिसतंय तसं नाही आहे. हे मोठं राजकीय षडयंत्र आहे. देवेंद्रजींना ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार चालवत असताना यश मिळतंय, विकास ज्या गतीनं होतोय आणि त्यांचं नेतृत्व लोकाभिमुख होतंय, जनतेच्या मनात त्यांचं एक चांगलं स्थान विकास पुरुष म्हणून होतंय, हे काही राजकीय त्यांच्या विरोधकांना सहन होत नाही. आणि त्यातनं अशा प्रकारे करण्याचं काम काही मंडळी या ठिकाणी करतायत. कारण विधानसभेला घवघवीत यश मिळालं, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेल्या विकास कामांचं पडसाद उमटतील याची भीती वाटते. आणि त्यासाठी अशा प्रकारचा गेम प्लॅन त्यांच्या राजकीय विरोधकांकडून, त्यांचा द्वेष करणाऱ्यांकडून होतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे. भाऊ, एक वेगळा प्रश्न असा आहे की पुण्यातली एक घटना घडलेली आहे. पुण्यातला एक रील स्टार आहे, त्यांनी एक रील बनवला. मुस्लिम व्यक्तीकडून गणपतीची मूर्ती जी आहे ती खरेदी केली तर काय अथर्व सुदामे आहे, काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा त्याचा काय होणार आहे? नाही, मला वाटतं परमेश्वर हा सगळ्यांसाठी असतो, त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. हिंदू संस्कृती परंपराप्रमाणे गणपती आणणं, पूजा करणं असा अभिप्रेत आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा मतितार्थ काय बोलण्याचा आहे तो समजून घेऊन आपल्याला यावर आणखी नीट सांगता येईल. दुसरीकडे यामध्ये पाहायचं तर कुठेतरी जरांगे हे माफी मागताना आव्हान देण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. ज्या प्रकारे आमच्या आया बहिण्यांना मारहाण झालेली होती जेव्हा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते, तेव्हा तुम्ही काही आक्षेप घेतला नाही. मात्र आता जर का बोललं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागत आहेत. अशात दोन गोष्टी ऐकून घेतल्या तर दोन गोष्टी ह्या तुमच्याकडनं देखील यायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच आरक्षणाबद्दल पण विचार झाला पाहिजे हे पण ते म्हणतात. नाही, मला वाटतं आमच्याकडून तुमच्याकडून असं यामध्ये नसतं. कोणाच्याही आया बहिणी रस्त्यावर पडलेल्या नाहीत. या राज्याचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी जर तुम्ही आईवरून शिव्या देणार असाल तर हे कुठल्या संस्कृतीत त्या ठिकाणी बसतं हे त्यांनी सांगावं. छत्रपती शिवाजी महाराजांनं सुसंस्कृत वारसा आणि संस्काराचा विचार महाराष्ट्राला दिलाय, मराठा समाजाला दिलाय. अशा प्रकारे विकृत चाळे करून नेतृत्व करणाऱ्यांचं जे तोंड सुटलंय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असू शकत नाही. स्त्रियांना सन्मान देण्याचा एक आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय, त्याला मातीत मिळवण्याचं काम दुर्दैवानं जरांगे करताना दिसतोय. चलो, थँक्यू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.